आज आपण बघूया मटर पनीरची रेसिपी। मटर पनीरसाठी मी मसाला बनवणार आहे। पहिला अद्रक टाकलेली आहे 2-4 तुकडे, हे कोथिंबीर टाकते आणि 2 कांदे जे काळे आहेत आणि 1 टोमॅटो हे असं मी कापलेले आहे। बस माझं एवढंच वाटण आहे। आता मी याला बारीक करून घेणार आहे। हे माझं वाटण झालेलं आहे आणि हे पाव किलो पनीर आहे। बस आता आपण बनवूया भाजी कशी आहे। हे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता मी पनीर तळून घेते। मी कच्चं पनीर नाही वापरणार आहे, तेलामध्ये थोडंसं फ्राय करणार आहे। हे असे पीसेस टाकते तेलामध्ये। हे माझं पनीर झालेलं आहे तळून। आता ह्याला मी गार पाण्यामध्ये टाकणार। पाण्यामध्ये याच्यासाठी टाकते की पनीर हे भाजीमध्ये कडक नाही होणार, मुलायम राहील, एकदम असं मऊ मऊ राहणार, म्हणून त्याला पाण्यामध्ये टाकते। आणि दुसरी गोष्ट, हे तेल सगळं सोडून टाकते पाण्यामध्ये। मी पाण्यामध्ये टाकलेलं पनीर काढून घेणार आहे। असं थोडंसं हलक्या हाताने दाबून घ्यायचं असं थोडंसं आणि काढून घ्यायचं असं पनीर। हे ठेवली आणि पनीर तळलेलं तेल टाकणार आहे। तेल टाकलेलं आहे, गरम आहे। थोडंसं जिरं टाकते 1 चमचा, नोडीला ते टाकते। आता याला भाजत आलेलं आहे। सर्वात पहिला आता मी मीठ टाकते, 1 चमचा मीठ टाकते। हा 1 चमचा जिरा पावडर, धनिया पावडर, हळद आणि हा लाल तिखट थोडं कमी टाकते, कारण ते हिरवी मिरची टाकलेली आहे त्याच्यामध्ये। आता याला परत एकदा भाजून घेते। हा मटर पनीर मसाला आहे, हा टाकते 1 चमचा। आता भाजून घेते। आता मसाल्याला भाजू देते। थोडंसं मसाल्याने तेल सोडलं म्हणजे मग मटर टाकते। मसाल्याने तेल सोडलेलं आहे माझ्या। मी आता हे मटर टाकून देते। मटर टाकून 5 मिनिटं वाफू देते याला चांगलं। पाणी टाकते थोडंसं। माझे 5 मिनिटं। हे बघा, थोडीशी साखर टाकते, एकदम कमी। मीठ टाकून देते। हवा असेल तर पाणी टाकू शकतो। मिनिट अशी ठेवते झाकून। मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता वाटाणे वगैरे शिजण्याकरता। जी भाजी झालेली आहे, मी आता थोडीशी कोथिंबीर टाकते याच्यावरती आणि मिक्स करूया आपण। अशी भाजी करून बघा, ही रेसिपी नक्कीच करून बघा, खूप मस्त होते। हे बघा, वाटाणा पण खूप मऊ झालेला, मटर पण खूप मऊ झालेलं आहे, पनीर पण एकदम असं मऊ आहे। आपण याला थंड पाण्यामध्ये टाकलेलं ना, त्याच्यामुळे